आजची रात्र ह्या घाटावरच काढणार आहोत आपण. पहिल्याच सर्व फिक्स असतं, फक्त आपल्याला माहिती नसतं की पुढं काय होणार आहे. थँक्यू. हा ओके थँक्यू. तो भाऊ आपला डायरेक्ट ओंकारेश्वर मंदिराजवळ बोटिंगचं काम करतो, तर तिकडे जाणार होता. पण ते हे बघा इकडं पहिला बघितलं असेल तर पुरा फुल होता. आता पाणी कमी झालंय. 30 रुपयामध्ये तुम्ही भरपेट जेवू शकता, अनलिमिटेड होता. जय श्री महाकाल मित्रांनो, मी पण तुमच्या सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि काल रात्री आपण एका आश्रममध्ये राहायला आलो होतो आणि ते आश्रम इथं असं आहे. हे बघा इथं मस्त राहण्याची सोय वगैरे होती. आश्रम काल रात्री आपण इकडंच ह्या खॉटवरच थांबलो होतो आणि इकडं मस्त कूलर AC आहे. आणि हे बघा तर मित्रांनो, आता आपण निघूया इथून. नाही म्हटलं तरी 5 ते 7 किलोमीटर ओंकारेश्वर मंदिर राहिलेलं आहे. आणि आता ओंकारेश्वर मंदिरजवळ जाऊया. आपल्याला वाटलं होतं 2 दिवसात पोचू, पण आता आपला 4था दिवस चालू झालेला आहे ओंकारेश्वर मंदिराजवळ जायचं. तर ओंकारेश्वर मंदिराजवळ जाऊया. आणि इकडचं वातावरण बघा कसं आहे. एकदम सकाळचे 6:30 झालेत, पण वातावरण बघा एकदम जबरदस्त आहे. आणि आता आपण निघूया ओंकारेश्वर मंदिर. चला तर मित्रांनो, चाय पिऊया आणि निघूया. जय श्री महाकाल मित्रांनो, मी पण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आता आपण निघालेलो आहे ओंकारेश्वरच्या दिशेला. आपण माझ्या पाठी बघू शकता तुम्ही की जो आश्रम आहे, ह्या आश्रमामध्ये आपण थांबलो होतो. पाठी मंदिर आहे बघा, तिकडे आपण थांबलो होतो. आणि तिकडे थांबून आता आपण निघालेलो आहे ओंकारेश्वर मंदिराजवळ. इथून नाही म्हटलं तरी 5 ते 7 किलोमीटर आहे. आणि काल रात्री आपण ह्याच आश्रमामध्ये त्या दादाने आपल्याला इथे येऊन सोडला होता. मस्त कालचा दिवस तर लय भारी गेला. म्हणजे आपण मनामध्ये बाबांना असंच बोलत होतो की बाबा आपल्याकडे चार्जिंग नाही, काय नाहीत. आणि बाबांनी कुठून ना कुठून तरी आपली व्यवस्था करून दिलीच आणि फुल चार्जिंग वगैरे झाले. आता आपण ओंकारेश्वरला जाऊ, नर्मदेमध्ये परत आपण स्नान करू आणि बाबाचे दर्शन घेऊया. आणि चला, इकडचं वातावरण बघा एकदम खतरनाक आहे. आणि हे असं आश्रम होतं भावानो, लय भारी वाटला. आता सकाळचा चहा वगैरे दिला तिथे बाबाने आणि त्यांचा निरोप घेऊन आपण निघालेला आहे ओंकारेश्वरला. आणि इकडचं वातावरण बघा भावानो, शेती बघा भावानो, जिथपर्यंत नजर जाईल तुमची तिथपर्यंत शेतीच शेती आहे. वीडियो भी बनाते हैं। हाँ, यहाँ से बहुत नजदीक है ना. ओके भाई, थँक्यू. हा ओके थँक्यू. चला तर मित्रांनो, भावाने आपल्याला इथपर्यंत सोडला. मंदिर आगे है. ये बस स्टैंड है. अच्छा, ये बस स्टैंड है. भावानो, तो भाव आपला डायरेक्ट ओंकारेश्वर मंदिराजवळ बोटिंगचं काम करतो, तर तिकडे जाणार होता. पण त्याच्या पाठीमागे काहीतरी काम आलं म्हणून त्यांनी मला इथं गेटवर डायरेक्ट सोडलं. आता इथून आपण 2 किलोमीटर राहिलेलं आहे, 2-1.5 किलोमीटर. तर आपण चालतच जाऊया, बघूया. आता गाडी भेटली तर गाडीने जाऊया. अरे डम 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 रेवाला पार्वती पती. मित्रांनो, बाबांनी तर आपली सर्व सोय करून ठेवलेलीच असते. पहिल्यापासूनच आपली पहिल्याच सर्व फिक्स असतं, फक्त आपल्याला माहिती नसतं की पुढं काय होणार आहे. म्हणून जास्त तुम्ही पुढचा विचार करू नका, जे आता आहे त्याच्यामध्येच जगा. कारण की पुढं कोणालाच नाही माहिती काय होणार आहे, पण जे होणार ते पण चांगलंच होणार. तुमचा अनुभव कसा आहे एकदा कमेंट करून सांगा नक्कीच. आणि आता चाललोय ओंकारेश्वर. इथून नाही म्हटलं तर 1 ते 1.5 किलोमीटर. माँ नर्मदा.
आणि समोर बघताय तुम्ही आदि शंकराचार्य. आणि हे ब्रिज आहे हा जुना वाला आहे आणि या साईडला आहे तो नवीन आहे. हे बघा हे ब्रिज नवीन आहे आणि पुढं डॅम आहे. ओंकारेश्वरला आपण फायनली पोहोचलेलं आहे आणि ओंकारेश्वर मंदिर बघा. चला तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे झाले. आता बाबाच्या दर्शनासाठी जाऊया आपण. आणि इथून डॅमचं पाणी पण सोडलं होतं ते पण आता कमी झालेलं आहे. हे बघा इकडं पहिला बघितलं असेल तर पुरा फुल होता, आता पाणी कमी झालं आहे. आणि जेव्हा डॅमचं पाणी सोडतात त्या टायमालाच पाणी येतो जास्त. त्याच्या आधीच आपली आंघोळ झालेली आहे. आता आपण बाबाच्या दर्शनासाठी जाऊया, दर्शन करूया आणि मग तुम्हाला भेटूया. चला चला तर मित्रांनो आपण आता एक प्रसादी फूल वगैरे चढवण्यासाठी घेतलेलं आहे. आणि इकडं लाईन बिन बघा, हे ओंकारेश्वरला आतमध्ये जाण्याची लाईन आहे. बोलतात 12:30-1 वाजेपर्यंत नंबर लागेल. बघूया आता कधी नंबर लागते. लाईन तर बेकार आहे. जोर से बजा. तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण आता एक मंदिर आहे कुबेर भंडार मंदिर, तिकडं येऊन जरा आराम करतो. जेवणाचं मस्त जेवण होतं. 30 रुपयामध्ये तुम्ही भरपेट जेवू शकता. अनलिमिटेड होता. दाल चावल रोटी आणि सब्जी होती. एकदम भारी जेवण होतं. नॉर्मल होता. 30 रुपयात आजकाल कुठं भेटतच नाही काय, तुम्हाला तर माहिती आहे. आणि आपण जेवण वगैरे केलेलं आणि आपण या मंदिरामध्ये येऊन आराम करतोय. आणि इकडं बघा हे आहे डॅम मा नर्मदा पुढं चाललेली. चला तर मित्रांनो तुम्ही समोर बघताय ओंकारेश्वर मंदिर आहे समोर. आणि हे इकडं असं घाट आहे. या घाटावरच आज आपलं टेंट लावलेलं आहे. इकडं बघा ओंकारेश्वर मंदिराजवळ टेंट लावलं आहे. आणि संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे वाजलेत 9:30 आणि आता आपण ह्या टेंटमध्ये झोपणार आहोत. आजची रात्र ह्या घाटावरच काढणार आहोत आपण. इकडं बघा हे टेंट आहे आपला आणि या टेंटमध्येच आपण आजची रात्र राहूया. आणि चला इकडचं वातावरण काय असं आहे एकदम रात्रीचं. आणि भेटूयात मग उद्या सकाळी डायरेक्ट. उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो, बाबाचं दर्शन करवतो आणि आपण इथून डायरेक्ट जाणार आहोत नेपाळ. तिथपर्यंत जय श्री महाकाल, हर हर महादेव.